Standard 8 General Science धडा क्रमांक 17 आपण डिस्कस करतोय मॅन मेड मटेरियल्स. आज आहे त्याचं लेक्चर क्रमांक 2. आपण लास्ट लेक्चर मध्ये प्लास्टिक हे पहिलं मॅनमेड मटेरियल डिस्कस केले. आज नंबर 2 चं मॅनमेड मटेरियल ते आहे थर्मोकॉल. आता आपल्याला सगळ्यांनाच थर्मोकॉल काय आहे माहिती आहे, त्याचे युजेस वगैरे आपल्याला माहिती आहे, पण इथं आपल्याला त्याच्याबद्दलची थोडीशी सायंटिफिक माहिती घ्यायची आहे. तर थर्मोकॉल काय आहे, तर इट इज कॉम्प्लेक्स मटेरियल कॉल्ड ॲज पॉलिस्टरीन. त्याचं शास्त्रीय नाव काय आहे, तर ते आहे पॉलिस्टेरीन. आणि इट इज हायली कॉम्प्लेक्स मटेरियल. केमिस्ट्रीचा जर का आपण विचार केला तर अतिशय गुंतागुंतीचं रचना असणारं हे मटेरियल आहे. थर्मोकॉल इट इज अ कॉमन नेम, ते कॉमन नेम आहे. आणि पॉलिस्टिरीन हे काय आहे, त्याचं सायंटिफिक नेम आहे. आणि इट ट्रान्सफॉर्म्स इनटू लिक्विड स्टेट ऑन हीटिंग मोर दॅन 100 डिग्री सेल्सिअस. आपण सुद्धा प्रयोग करू शकतो की थर्मोकॉलला जर का हीट केलं, पण हीट कसं करायचं, ओव्हर 100 डिग्री सेल्सिअस 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा समजा आपण एखाद्या भगोन्यात किंवा कंटेनरमध्ये घ्यायचं, गॅसवर ठेवायचं, हीट करत राहायचं. कारण असंच हीट केलं तर ते जळून जाईल. त्याला जर का आपण हीट केलं ओव्हर 100 डिग्री सेल्सिअस 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त, तर इट कन्वर्ट इनटू लिक्विड. ते लिक्विड स्वरूपामध्ये येतं. आणि कूल केलं तर अगेन इट विल अटेन द सॉलिड स्टेट. हो, अगदी म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा आपण जास्त हीट केलं तर त्याचं लिक्विड होतं. आणि आपण त्याला थंड होऊ दिलं तर परत त्याचं काय होतं, सॉलिड स्टेटमध्ये ते काय होतं, रिटर्न बॅक होतं. म्हणजे वी कॅन गिव्ह एनी डिझायर्ड शेप. हो, अगदी आपण त्याला त्याचं लिक्विड करून साचे बनवायचे. आता आपल्याला वाटतं की बाबा आपल्या घरी टीव्ही पॅक करून येतो किंवा क्रॉकरीज कपाशा वगैरे पॅक करून येतात, तर त्या थर्मोकॉलला वेगवेगळे आकार दिलेले असतात. आपल्याला सुद्धा वाटतं अरे कसं काय असले आकार देत असतो थर्मोकॉलला. तर त्यांच्याकडे मोल्ड्स असतात, साचे असतात. ते थर्मोकॉलचं लिक्विड काय करून त्या साच्यामध्ये टाकतात आणि नंतर कूल करतात. ते जसं तसं तो शेप त्याला काय होतो, ॲक्वायर होतो. आणि इट इज गुड शॉक ॲब्झॉर्बर. हो, गुड शॉक ॲब्झॉर्बर आहे ते. म्हणजे शॉक ॲब्झॉर्बर म्हणजे एखादी समजा गोष्ट खाली पडली वगैरे तर त्याचा शॉक ते त्या आतमध्ये पॅक केलेल्या वस्तूपर्यंत जाऊ दे नाही, म्हणून तर त्याला पॅकिंग मटेरियल म्हणून वापरतात. आता जे आहे थर्मोकॉल पासून अनेक गोष्टी काय होतात, बनतात. पण ह्या थर्मोकॉलचे काय आहेत ॲडव्हर्स इफेक्ट ऑन एन्व्हायरमेंट अँड ह्युमन. आपण सध्या इतक्या एक्सेसिव्ह फॉर्ममध्ये हे थर्मोकॉल यूज करत आहोत, तर त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट आहेत. ॲडव्हर्स इफेक्ट म्हणजे वाईट परिणाम आहेत. कोणते वाईट परिणाम आहेत, इफ अ पर्सन becomes in contact with thermocol over a long duration. बघा मी काय म्हणतो, if person remain in contact with thermocol over a long duration, प्रदीर्घ कालावधीसाठी जर का आपण थर्मोकॉलच्या संपर्कात राहिलो. आता कोण राहणार प्रदीर्घ काळासाठी, तर त्या कारखान्यामध्ये काम करणारे कामगार वगैरे असतात, ते प्रदीर्घ कालावधीसाठी थर्मोकॉलच्या संपर्कात राहू शकतात. तर त्यांना काय होऊ शकतो, ब्लड कॅन्सर. त्यांना काय होऊ शकतो, ब्लड कॅन्सर. हो, इतकं हे काय आहे, धोकादायक आहे. आता ब्लड कॅन्सर म्हणजे काय, रक्ताचा कॅन्सर. पण गुरुजी रक्ताचे कॅन्सर म्हणजे नेमकं काय, तर रक्तामधल्या पांढऱ्या पेशींची संख्या प्रमाणाबाहेर वाढणं म्हणजे ब्लड कॅन्सर. मग त्याला ल्युकेमिया, लिम्फोमा असे ब्लड कॅन्सरचे प्रकार आहेत. तुम्हाला 2 नावं सांगितले 8वीला. आपलं ब्लड कॅन्सर लक्षात राहिलं
काय आहे की पर्सन रिमेन्स इन कॉन्टॅक्ट विथ थर्मोकॉल ओव्हर अ लॉंग ड्युरेशन देन दॅट पर्सन मे सफर फ्रॉम ब्लड कॅन्सर. आणि हे काय आहे, थर्मोकॉल इज नॉन डिग्रेडेबल मटेरियल. हे झालं माणसावर परिणाम. एन्व्हायरमेंटवर काय परिणाम होतो, तर थर्मोकॉल इज नॉन डिग्रेडेबल मटेरियल. हो, अगदी प्लास्टिकचा भौचय ह्या बाबतीत हा. नॉन डिग्रेडेबल म्हणजे ग्रामीण भाषेमध्ये बोलायचं म्हटलं त्याची माती होत नाही, याचं लवकर डिकम्पोज होत नाही. त्याच्यामुळे काय होतं की हेन्स मेनी पीपल बर्न इट. म्हणून आता माणसाला काय वाटतं, अच्छा असं नष्ट होत नाही होय, द्या पेटून. टू डिस्ट्रॉय द थर्मोकॉल. थर्मोकॉल डिस्ट्रॉय करण्यासाठी काय करतात, पेटून देतात. हाऊ एव्हर दिस मेथड इज मोर हजार्डस. मात्र थर्मोकॉल पेटून देणं आणि त्याचा धूर हो पसरणं, इट इज मोर डेंजरस. ते तर अजून धोकादायक आहे. इट रिलीजेस पॉयझनस गॅसेस टू द ॲटमॉस्फिअर. हो, की थर्मोकॉल जाळल्याने अतिशय असा काळा सर धूर बाहेर पडतो. कधी थर्मोकॉलचा एखादा छोटा तुकडा, एक सॅम्पल म्हणून जाऊन बघा, अगदी छोटासा, एकदम छोटासा, काही सेंटीमीटर असा गडद काळा धूर बाहेर येतो. पॉयझनस गॅसेस दे आर रिलीज्ड टू द ॲटमॉस्फिअर ऑन बर्निंग द थर्मोकॉल. म्हणजे बघा, नॉन डिग्रेडेबल मटेरियल आहे. पहिलं काय आहे, ह्युमन्सला ब्लड कॅन्सर होतो. नॉन डिग्रेडेबल मटेरियल आहे, इट रिमेन्स इन द एन्व्हायरमेंट ओव्हर अ लॉंग टाइम. तिसरं काय, इफ थर्मोकॉल बर्न्स कॉमा it releases harmful poisonous gases to air. हा एक त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट आहे. आणि बऱ्याच वेळा इन मास गॅदरिंग. आता मास गॅदरिंग म्हणजे काय, तुम्हाला पान क्रमांक 118 वर शब्द मास गॅदरिंग. मास गॅदरिंगचा मराठीमध्ये हा अर्थ भंडारा, पंक्ती. हा, आपल्याकडे काय कशाचे पंक्ती होतात, लग्नाची पंगत असते, 14व्याची पंगत असते. तर ते जे आहे ह्याच्या पंक्ती वगैरे होतात, सभा समारंभ वगैरे होतात, त्याला मास गॅदरिंग म्हणायचं. अनेक लोक जेवायला जातात आणि तिथं काय होतं, प्लेट्स अँड कप्स आर युज्ड टू ऑफर फूड, वॉटर, टी. हो, ते डिस्पोजेबल कप, हा डिस्पोजेबल प्लेट्स घ्यायच्या, फेकून द्यायच्या. डिस्पोजेबल ग्लासेस, डिस्पोजेबल टी कप्स असं आपण वापरतो. आणि दे आर मेड अप ऑफ थर्मोकॉल. ते कशाचे बनलेले असतात, थर्मोकॉलचे. इतकं घातक मटेरियल आहे. त्याच्यातच आपण काय करतो, चहा पितो, पाणी पितो, जेवतो. आणि मग काय होतं, इट अफेक्ट्स द हेल्थ. त्याच्यामुळं ज्यांनी त्याच्यामधून जेवण वगैरे केलंय, चहा घेतलेला आहे, पाणी पिलेले, त्यांचं हेल्थ खराब होते, आरोग्य खराब होतं. आणि फूड केप्ट इन थर्मोकॉल, जर का तुम्हाला म्हणजे त्याची प्रचितीच बघायची असेल, इफ फूड केप्ट इन थर्मोकॉल इज रिहीटेड. हो, जर का थर्मोकॉलमध्ये तुम्ही अन्न ठेवलं आणि त्याला रिहीट केलं, परत गरम केलं, बरोबर आहे, 12 वाजता स्वयंपाक झाला, परत 7 वाजता पाणी आले, त्याला रिहीट केलं, तर हे थर्मोकॉलचं जे पॉलिस्टरीन लिक्विड आहे ते सुद्धा फूडमध्ये काय होतं, मिक्स होतं. द लिक्विड थर्मोकॉल मे गेट मिक्स्ड इन द फूड. आणि ड्यू टू दिस देर इज पॉसिबिलिटी ऑफ हेल्थ प्रॉब्लेम किंवा फूड पॉयझनिंग होण्याची काय आहे, शक्यता असते. तर त्याच्यामुळं असे जे कप्स आहेत, प्लेट्स आहेत, टी कप्स आहेत, इट शुड बी अवॉइडेड. थर्मोकॉलचं काही थर्मोकॉलची वगैरे प्लेट असली माहिती नाही, आपल्याला नाही जेवायची. इथून पुढे काय, फक्त पुस्तकातल्या मागे पुस्तकात राहू द्यायची नाही. त्यानंतर काय आहे, याच्या इंडस्ट्रीज असतात. द पर्सन स्टेइंग इन कॉन्टॅक्ट विथ थर्मोकॉल ओव्हर अ लॉंग ड्युरेशन दे मे ऑल्सो सफर फ्रॉम, फक्त ब्लड कॅन्सरच होत नाही, दे आईज प्रॉब्लेम, त्यांना डोळ्याचे प्रॉब्लेम होऊ शकतात, रिस्पायरेटरी सिस्टम प्रॉब्लेम्स, श्वासनलिकेचे प्रॉब्लेम होऊ शकतात, स्किन प्रॉब्लेम्स होऊ शकतात, डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम होऊ शकतात. आणि प्रेग्नंट वुमन्सनं तर लांबच राहायला पाहिजे. दे मे फेस द मिसकॅरेज. हो, अगदी मिसकॅरेज होण्याची सुद्धा काय असते, शक्यता असते थर्मोकॉलमुळं. आणि स्किन बर्न सुद्धा होऊ शकतं. तर हे आहे थर्मोकॉल, त्याचं सायंटिफिक नेम, त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट्स. आता पुढचं मॅन मेड मटेरियल आहे, मटेरियल क्रमांक 3, ग्लास. ग्लास म्हणजे
काच बघूया काय. थर्ड मॅनमेड मटेरियल कोणतं आहे? ग्लास. ग्लास म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? काच. हा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वापरल्या जाणारं मॅनमेड मटेरियल आहे. वी यूज द ग्लास मटेरियल ऑन लार्ज स्केल इन आवर डेली लाईफ. आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण हे काच खूप मोठ्या प्रमाणावर वापरतो. आणि हे जो आहे हा ग्लासचा शोध मुद्दाम लागलेला नाही बरं का. माणसाने मुद्दाम ग्लासचा शोध लागलेला नाही. द डिस्कवरी ऑफ ग्लास इट इज बाय चान्स. हो, खरं तर काचाचा शोध लावायचाच नव्हता, पण बाय चान्स एक सहज म्हणून हा काचाचा शोध लागलेला आहे. इथं तुम्हाला सांगितलेलं आहे कसा शोध लागलेला आहे, त्याची हिस्ट्री सांगितलेली, वैज्ञानिक कथा सांगितलेली, पान क्रमांक 119 वर बघा. बघा पुस्तक राहू द्या समोर. सम फोनेशियन ट्रेडर्स वेर कुकिंग इन डेझर्ट. हो, फोनेशियन जे युरोपियन कंट्रीमधले त्यावेळेचे जे ट्रेडर्स होते, व्यापारी होते, त्यांना फोनेशियन काय म्हणतात? ट्रेडर्स म्हणतात. आणि दे आर ट्रॅव्हलिंग फॉर देअर ट्रेड. त्यांच्या व्यापारासाठी प्रवास करीत होते. ही गोष्ट आहे का इंग्रजीत दिलेली. आणि दे वर ट्रॅव्हलिंग थ्रू द डेझर्ट. वाळवंटातून प्रवास करत होते. अँड दे आर कुकिंग इन द डेझर्ट. भूक लागली म्हणून स्वयंपाक काय काय करू लागले ते त्या डेझर्टमध्ये स्वयंपाकाला लागले. द कुकिंग व्हेसल वेअर सपोर्टेड ऑन लाईमस्टोन्स. हो, जसं आपल्याकडे आपण शेतामध्ये 3 दगड आणून चूल मांडतो, तसं त्या व्यापाऱ्यांनी काय केलं? त्या डेझर्टमधून लाईमस्टोन म्हणजे चुन्याचे दगड, लाईमस्टोन म्हणजे चुन्याचे दगड आणले, 3 दगडाची चूल मांडली आणि त्यांचं कुकिंग चालू होतं. अँड दे ऑब्झर्व दॅट. मात्र कुकिंग झाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं, ऑब्झर्व दॅट अ ट्रान्सपॅरंट मटेरियल हॅज बीन फॉर्मड. हो, सगळं कुकिंग वगैरे झाल्यानंतर त्यांनी चुलीकडे बघितलं तर तिथे एक ट्रान्सपॅरंटचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? पारदर्शक, की ज्याच्यामधून आपण आरपार पाहू शकतो असं मटेरियल काय झालेलं आहे? फॉर्म झालंय. दे थॉट दॅट दिस ट्रान्सपॅरंट मटेरियल वे हॅड बीन फॉर्मड. त्यांच्या असं लक्षात आलं की ट्रान्सपॅरंट मटेरियल सँड आणि लाईमस्टोन, कारण वाळवंटामध्ये काय असते? सँड. आणि त्यांनी कोणते आणले होते? चुन्याचे दगड आणले होते. म्हणजे त्यांनी कोणाला एकत्र हिट केलं? सँड अँड लाईमस्टोनला एकत्र हिट केलं. आणि त्याच्या परिणाम स्वरूप म्हणून काय तयार झालं? काच तयार झाला. ग्लास कसा आहे? आता ग्लासच्या प्रॉपर्टीज जर का बघितल्या तर ग्लास कसा आहे? सॉलिड आहे, बरोबर आहे. त्यानंतर कसा आहे तो? ट्रान्सपॅरंट आहे. ग्लास इज अ सॉलिड मटेरियल, ग्लास इज अ ट्रान्सपॅरंट मटेरियल. त्यानंतर इट इज हार्ड मटेरियल. हार्ड आहे पण ब्रिटल पण आहे. हो, तुम्ही म्हणता हे काय बाबा आम्हाला नाही समजलं सर. एकीकडे तुम्ही म्हणता हार्ड आहे, दुसरीकडे म्हणता ब्रिटल आहे. हार्ड म्हणजे कठीण आणि ब्रिटल म्हणजे ठिसूळ. अरे वा, असं कसं बोलतायत तुम्ही? पण समजा हे पहा, खडू दिसायला लागला कॅमेरामध्ये, हा खडू हा हार्ड आहे. पण तो ब्रिटल म्हणजे काय? की इट कॅन बी ब्रेक इझिली ऑन अप्लाइंग लिटल प्रेशर. अगदी थोडं जरी प्रेशर दिलं तरी जो पदार्थ तुटतो त्याला ब्रिटल म्हणायचं. काच सुद्धा असाच आहे. अगदी थोडा प्रेस केला तर काच सुद्धा फुटतो. ब्रिटल मटेरियल आहे. त्यानंतर इट इज नॉन क्रिस्टलाइन. हो, स्फटिकरूप पण नाहीये, नॉन क्रिस्टलाइन आहे. तो फुटल्यावर स्फटिकासारखा दिसतो बरं का, म्हणून तो आवर्जून उल्लेख केलाय. नॉन क्रिस्टलाइन आहे, स्फटिक रूप तो नाहीये. त्यानंतर हा जो आहे सिलिका आणि ज्याला आपण म्हणतो लाईमस्टोन यांच्यापासून तो तयार होतो. आणि हे जे ग्लास आहेत, देअर आर डिफरंट टाइप्स ऑफ ग्लास, ते आपल्याला बघायचेच आहेत. आता अजून कोणत्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत की ऑन हिटिंग ग्लास बिकम्स सॉफ्ट. ऑन हिटिंग ग्लास बिकम्स सॉफ्ट. हो, तुम्ही जर का ग्लासला हीट केलं तर ग्लास बिकम सॉफ्ट अँड यू कॅन रिमोल्ड इट. आणि तुम्ही त्याला परत वेगळा आकार देऊ शकता. की आता घरामध्ये काचेच्या बांगड्या वगैरे असतात, तुम्ही खेळता, मेणबत्तीवर हिट केलं तर ती बांगडी पकडते आणि तुम्ही त्याला वेगवेगळे आकार देऊ शकता. त्यानंतर जे आहे अजून प्रॉपर्टी काय आहे की डेन्सिटी ऑफ ग्लास इट इज डिपेंड्स
डिपेंड्स अपॉन इट्स इन्ग्रेडियंट्स. तुम्ही त्याच्यामध्ये कोणते कोणते पदार्थ वापरतात त्याच्यावर त्याची डेन्सिटी अवलंबून असते. आणि ग्लास इज स्लो कंडक्टर ऑफ हीट. ग्लास इज स्लो कंडक्टर ऑफ हीट. म्हणजे तो एकदम तापत नाहीये. हो, आपण समजा उन्हामध्ये ग्लास ठेवला, काच ठेवला, तो एकदम तापत नाही, तापत 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 तापतो. इट इज अ स्लो कंडक्टर ऑफ हीट. हीटचा कसा आहे, तो स्लो कंडक्टर आहे. आणि जर का आपण त्याला क्विक हिटिंग केली आणि क्विक कूलिंग केली तर इट ब्रेक्स. आपण त्याला खूप सारं हीट कमी वेळामध्ये केलं किंवा लगेच त्याला थंड केलं तर इट विल ब्रेक इनटू पीसेस. त्याच्यामुळं कशामुळे असं होतं, आपण त्याला क्विक हिटिंग किंवा क्विक कूलिंग का करू शकत नाही, कारण तो फुटतो. कारण मुळात त्याची प्रवृत्ती काय आहे, इट इज लो कंडक्टर ऑफ हीट. त्याच्यानंतर इट इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हा करंट त्याच्यातून जात नाही. इट इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचा तो बॅड कंडक्टर आहे. इट कॅन नॉट कंडक्ट द करंट. त्याच्यामुळे बऱ्याचशा अप्लायन्सेस मध्ये त्याला वापरतात. आणि ट्रान्सपॅरंट आहे, बरोबर आहे. ह्या काय आहे तर त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. ह्या काय डिस्कस केल्यात आपण, प्रॉपर्टीज ऑफ ग्लास. पहिली काय, इट इज सॉलिड मटेरियल, इट इज ट्रान्सपॅरंट मटेरियल, इट इज हार्ड मटेरियल, इट इज ब्रिटल मटेरियल, इट इज अ नॉन क्रिस्टलाइन मटेरियल. ऑन हीटिंग इट बिकम्स सॉफ्ट. It is slow conductor of heat and it is bad conductor of electricity. क्या आज के लिए इतना ही.